तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला स्वीकृत नगरसेवकपद देण्याची शक्यता जवळपास धूस्तर झाली आहे। यावरून ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये अंतर येण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे शिंदे आणि राज ठाकरेंची नुकतीच भेट झाली। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेला स्वीकृत नगरसेवकपद न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समजली आहे। ठाकरेंची शिवसेना आपल्या कोट्यातील तिघांना स्वीकृत नगरसेवकपद देणार असल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये स्वीकृत नगरसेवकपदासाठी 150च्या वर इच्छुकांची गर्दी आहे। त्यामुळे या पदावर कोणत्या तिघांना संधी मिळणार याची घोषणा लवकरच होणार आहे। साईनाथ दुर्गे, अखिल चित्रे, माधुरी वांजरेकर, प्रमोद शिंदे, हेमंत दुधवडकर, कैलास पाठक, विजय कामठेकर असे अनेक इच्छुक ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत। अनुशेष राहिला होता का नाही ही युती दोन भावांची झालेली होती। दोन पक्ष एकत्र आले होते, कार्यकर्ते जोराने जोशाने नेटाने लढलेले होते। त्यामुळे कुठलाही निर्णय असेल तरी तो आमच्या पक्षाकडनं फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील। तुम्ही काय म्हणता स्वीकृत असेल किंवा जे काय असेल तो निर्णय फक्त राजसाहेब ठाकरे घेतील, बाकी माहिती देणं हे आमचं काम आहे। उद्धवजी ठाकरे यांचा स्वार्थीपणा बघता ते राज ठाकरे यांना स्वीकृत नगरसेवकाचं एखादं पद देतील असं वाटत नाही। राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते झाले, आता स्वीकृतमध्ये देखील मनसेचा केसाने गळा कापण्याचं काम उद्धवजींच्या माध्यमातून होईल। त्यामुळं माझी राज ठाकरेंना देखील विनंती आहे की आपण अशा लोकांसोबत राहायचं का याचा विचार करा। ज्यावेळी मनसे आणि UBTची युती झाली त्यावेळी पहिल्यांदा मी सांगणार होतो की भविष्यामध्ये राजसाहेबांचा ब्रह्मनिरास झाल्याशिवाय राहणार नाही। UBT पूर्ण मनसेच्या पाठीत खंजीर खुपसेल त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। आणि काल सकाळी जे मी 6:30 वाजता ट्विट केलं होतं त्याचे पडसाद तुम्हाला आज दिसत असतील, कारण मैत्री टिकवणं आणि राजकारण हे दोन भाग आहेत। माननीय राजसाहेबांची आणि शिंदेसाहेबांची अतिशय जवळची मैत्री आहे, राजकारणाच्या पलीकडची मैत्री आहे। आणि म्हणून जर ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या घरी भेटले असतील तर एवढा जळफळाट करण्याची काही आवश्यकता नाही। आणि या जळफळाटीतूनच तिन्हीच्या तीन एक ऑप्शनचे नगरसेवक आज UBTचे झालेले आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।